इवनिंग फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान। 10th मराठी अक्षर भारती मार्च 2024 गेस्ट पेपर। चलिए शुरुआत करते हैं। विभाग एक, पठित गद्य उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। अब्दुलकडे असलेले दोन वस्तू, बांगड्याचे दोन रंग। अब्दुलकडे असलेल्या दोन वस्तू, बांगड्याची पेटी, बांगड्याची पिशवी। बांगड्याचे दोन रंग लाल हिरव्या। अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कोणाचा धक्का लागला तर लाल हिरव्या निळ्या रंगीबेरंगी बांगड्याकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकाम झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला, जेमतेम 5-6च उतारू राहिले. बसमध्ये तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावर ती वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला, चुडीवाला आला. कारने लिहा. अब्दुलने पेटी आपल्या मांडीवर ठेवली, कारण गर्दीत कोणाचा धक्का लागू नये. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला, कारण थंडगार वाऱ्याच्या झोताचा त्रास होऊ नये. दुसरा आहे पुढील शब्दासाठी उतारात आलेले विरुद्धार्थी शब्द लिहा. शेवट, सुरुवात, पुढे, मागे. उतार्यात आलेले दोन जोड शब्द लिहा. थंड, थंडगार, रंगी, रंगीबेरंगी. प्रवासी वाहनात तुम्ही खिडकीजवळ बसलेले असताना तुमचा अनुभव तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. एकदा मी एसटीने बाहेरगावी जात होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. माझ्या नशिबाने मला खिडकीजवळची सीट मिळाली. एसटी सुटली तेव्हा बाहेरची हवा लागून आल्हाददायक वाटत होते. माझ्या बाजूला एक आजीबाई बसल्या होत्या. हवेचा झोत येताच त्यांनी पदर डोक्यावर लपेटून घेतला. मला कळेना, छान हवा न घेता या असे का करत होत्या. मी त्यांना विचारले, आजी काय झाले. त्या म्हणाल्या, बाळा, माझ्या अंगात ताप आहे, मला वारा सहन होत नाही. मी लगेच खिडकी बंद केली. मला उकाडा वाटू लागला, पण आजीला बरे वाटावे म्हणून मी शांत बसलो. प्रश्न पहिलेचा आहे, उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निकटवर्ती मित्र दिलेले. पहिलेचं आहे, उत्तर आहे लेखक रागा जाधव, शालींचे गाठोडे. आकृती पूर्ण करा. लेखकाचा आवडता कट्टा, पेठ या मंदिरात पूल. लेखाचा आवडता कट्टा, पेठ, शनिवार पेठ. मंदिराचा पूल, ओंकारेश्वर मंदिर. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरुद्ध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींच्या वर्षाव झाला. एवढ्यात शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांनी ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळे शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिला. बिचारे अतिप्रमाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगोटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसते लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर
मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. म्हातारा अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. पुढील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून काढणारे लेखकाचे गुण सांगा. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. शाली वापरण्याचे वगैरे सर्वाधिकार मित्राला दिले. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूची निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. दुसऱ्याचे उत्तर आहे, लेखक 2 शाली घेऊन कट्ट्यावर आले आणि कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला त्या दोन्ही शाली दिल्या. दुसऱ्याचा पहिला आहे उदारपणा, दुसरा आहे निर्मळ मन. तिसऱ्याचं उत्तर आहे, मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिला पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आज तागायत मी त्या पेल्यातून पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कोणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला पाचवीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्ट्याआड करू शकणार नाही इतके माझे त्यावर प्रेम आहे. अपठित गद्ये उतार्यामधून आधारित सूचनानुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी नावडते विषय. लक्ष्मणराव किर्लोस्कर गोळा करीत असलेली वस्तू. गणित, संस्कृत, चित्रे, खडू. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांचे अभ्यासात मुळीच लक्ष नसे. मोडकी तोडकी घड्याळे, चित्रे, खडू, कोळसा अशा वस्तू ते गोळा करीत स्टेशनवर जाऊन आगगाडीचे इंजन पाहत बसायला त्यांना खूप आवडे. शाळेत देखील गणित, संस्कृत असे विषय त्यांना मुळीच आवडायचे नाहीत. मात्र भूमिती, भूगोल आणि चित्रकला हे त्यांचे आवडते विषय. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा निश्चय केला. यंत्राची त्यांनी विलक्षण आवड. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षण सोडून ते एका भांडी बनवण्याच्या कारखान्यामध्ये काम करू लागले. नुसतेच एखादे यंत्र चालवून त्याचे समाधान होत नसे. ते यंत्र कसे बनवले आहे याकडे त्यांचे लक्ष असे. पूर्वीच्या कसलाही अनुभव नसताना एका छापखान्यात जर्मनीहून आलेली छपाई यंत्र व ऑइल इंजिन बसवण्याचे कामही त्यांनी केले. नव्या यंत्राशी खेळण्याचा त्यांना जणू छंदच जडला होता. कारण प्रत्येक नवे यंत्र म्हणजे त्यांना एक नवे आवाहन वाटत असे. का ते लिहा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी शिक्षण सोडून देण्याचा निश्चय केला कारण त्यांना यंत्राची विलक्षण आवड होती. नवनव्या यंत्राशी खेळण्याचा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा छंद जडला होता. कारण प्रत्येक नवे यंत्र म्हणजे त्यांना आवाहन वाटत असे. विभाग 2 पद्य विभाग. प्रश्न 2. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला खालील रूपात पाहिले. माता अग्निमजे पडू बाडू, माता धावे कनवाडू, तैसा धावे माझ्या काजा, अंकीला मी दास तुझा, सर्वेंची झेपावे पक्षिणी, पिली पडतांची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, वनवा लागलासी वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. एका वाक्यात उत्तरे लिहा. आई बाळाकडे कधी धावते. चौकटी पूर्ण करा. मेघासाठी आसुसलेली पक्षी, रानात लागलेली आग. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. काव्य सौंदर्य कृती पक्ष्यांच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधनाबाबत
तुमचा अनुभव लिहा. पहिल्याचं उत्तर आहे, संत रामदेवांनी श्री विठ्ठलाला खालील रूपात पाहिले: माता, पक्षिणी, धेनू, हरणी, मेघ. दुसऱ्याचं उत्तर आहे, आगीमुळे बाळ चुकून पडला तर त्याच्या रक्षणासाठी आई बाळाकडे धावते. दुसऱ्याचं उत्तर आहे, पहिला आहे चातक, दुसरा आहे वनवा. तिसऱ्याचं उत्तर आहे, संत नामदेव यांनी अंकिला मी दास तुझा या अभंगामध्ये श्री विठ्ठलाला भवसागरातून तारून नेण्यासाठी विनवणी केली आहे. मनातले भाव व्यक्त करताना या ओळीमध्ये मेघचातकाचा दृष्टांत योजिला आहे. श्री विठ्ठलाने आपला सांभाळ कसा करावा हे सांगताना माता, बाळ, पक्षिणी, पिल्लू, हरिणी, फाळस, गाय, वासरू असे दृष्टांत दिले आहेत. आईची माया, पक्षिणीच्या काळजी, गायीची ओढ आणि हरिणाची चिंता, तशा प्रकारे देवाने आपली काळजी घ्यावी यासाठी नामदेव श्री विठ्ठलाला विनवत आहेत. शेवटी ते म्हणतात की चकोर पक्षी केवळ पावसाच्या ढगातीलच पाणी पितो. ते जर मिळाले नाही तर तो प्राणापण करतो. हे देवा, मी चकोरसारखा व्याकुळ झालो आहे. तो माझा जीवनदायी मेघ आहेस. तुझ्या मायेच्या वर्षावात मला जगव. चौथ्याचं उत्तर आहे, आम्ही कोंबड्या पाळल्या आहेत. त्याच्यासाठी सुंदर खुराडे केले आहेत. त्या कोंबड्यापैकी एका कोंबडी माझी अत्यंत प्रिय आहेत. पांढरा शुभ्र रंग, काळे शेपटे असलेल्या या कोंबडीचे नाव मी श्वेताली असे ठेवले आहेत. एकदा श्वेतालीला माझ्या आईने मऊ गवताच्या गादीवर अंडी उबवण्यास बसवले. सुमारे 21 दिवसांनी श्वेतालीला पांढरी व राखडी अशी 9 पिल्ले झाली. गोंडस पिल्ले श्वेतालीच्या अवतीभोवती असण्याची श्वेताली त्याची काळजी घेई. त्यांना चोचीने निवडून धान्य खाऊ घाली. दुपारी झाडाच्या सावलीत पिल्लांना पंख घेऊन निवांत पडून राही. पिल्ले चिवचिवत पंखातून डोके वर काढून टुकू बघत राहत. एखादे पिल्लू दूर गेले तर श्वेताली त्यास कर आवाज करीत दम घेऊन बोलवून घेई. एकदा घार पिल्लावर झेप टाकून आली तेव्हा श्वेताली चवताळून घारीच्या अंगावर धावून गेली. तिने पिल्लांचे रक्षण केले. प्रश्न दुसरेचा आहे, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. या गोष्टी कवित्रीकडे नाहीत. एका वाक्यात उत्तरे लिहा. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? या गोष्टी कवित्रीकडे नाहीत. मुठीत द्रव्य नाहीत. शिरेमध्ये रक्त नाही. कष्टाचे सामर्थ्य नाही. दुसऱ्याचं उत्तर आहे, रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुराचे लोट येत असतात आणि तोफा धडाडतात. तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकांचे पाऊल जिद्दीचे वाटते. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओढावा तरी जीव किती हा लहान. तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे. धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. डोळ्यातील आसवांची ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. यापुढे लोकांनी शान तुकडी पडते. दुसरा, दीनदुबळ्याचे नसलेले सामर्थ्य. तिसरा, जवानाला यांचे एकच औक्षण आहे. चौथा, यांचे ज्योत पाजळावी. पहिलेचं उत्तर आहे शौर्य गाथेपुढे. दुसरा कष्टाचे. तिसरा दीनदुबळ्यांचे. चौथा डोळ्यांतील आसवांची. तिसरा कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. द्रव्य, जिद्द, शान, राखण. चौथा, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा. द्रव्य, पैसा, जिद्द, हिंमत, शान, लौकिक, राखण, रक्षण. प्रश्न दुसऱ्याचा आहे. याचं उत्तर आहे चौथा. सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री इंदिरा संत यांनी औक्षण या कवितेत सामान्य माणसाच्या मनातील भावना साध्या शब्दात मांडल्या आहेत. कवयित्री जनतेचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे सैनिका, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या उधळण्यासाठी आमच्या मुठीत दौलत नाहीत. तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठी तुझ्यावर आमचा जीव आवडून टाकावा असे वाटते आणि जरी तो आवडून टाकला तरी आमचा जीव तुझ्या
कर्तृत्वापुढे अगदीच लहान व क्षुल्लक आहे. तुझ्या शौर्याच्या कथेपुढे आमच्या जीवाचे मोल काहीच नाही. आमच्या जीवाची शान अगदीच मामुली आहे. जवानाच्या शौर्यगाथेची महती कवयित्रीने योग्य शब्दात मांडली आहे. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या एका संबंधित त्याखालील दिलेल्या मुद्द्यावरून अनुसरून कृती करा. योगी सर्व काळ सुखदाता किंवा हिरवेगार झाडासारखे. योगी सर्व काळ सुखदाता कवितेचे नाव. संत कवी एकनाथ महाराज. कवितेचा रचनाकार प्रकार अभंग. कवितेचा काव्य संग्रह एकनाथी भागवंत. शासकीय प्रत क्रमांक अ7. कवितेचे विषय संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषांचे महत्त्व सांगणारा आहे. 5वा, कवींची लेखन वैशिष्ट्ये. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धारांची तळमळ, सुबोधता ही संत एकनाथाची लेखन वैशिष्ट्ये आहेत. या अभंगात आढळतात. पाणी आणि योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिकची सांगड घालताना संत एकनाथांनी दृष्टांत योजले आहेत. पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शमवते, पण योगी पुरुषांचे आत्मज्ञान लोकांचे मानस उजळते. हा सूचित अर्थ ओघवत्या शब्दाकडे संत एकनाथ महाराजांनी साधला आहे. 6वा, कवितेची मध्यवर्ती कल्पना. योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत एकनाथ महाराजांनी पाणी व योगी पुरुष म्हणजेच योगस करणारा साधू याची तुलना केली आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनी अनेक दृष्टांतून स्पष्ट केले आहेत. यातून योग्याची साधना किती श्रेष्ठ असते हे पटवून दिले आहे. विभाग 3 स्थूलवाचन. पुढीलपैकी कोणती 2 कृती सोडवा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य. टिप. डॉक्टर होमी भाभा. जास्त असताना या कवितेतील तुम्हाला समजलेली सूर्याची भूमिका स्पष्ट करा. पहिलेचा उत्तर आहे व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दांची किंवा अर्थामध्ये मुळाचे ज्ञान होते. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांची व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोश कार्य पुढीलप्रमाणे 4 प्रकारे. मराठी भाषेतील प्रमाण व बोली. शब्दांचे मूळ रूप दाखवणे. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. दुसऱ्याचे उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक आहे. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक ट्रेनिंग स्कूल शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्ही सर्वांना पुरेल इतके काम आहे का. तेव्हा भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुम्ही स्वतःचे काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. बासने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांच्या संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसून येतो. तिसऱ्याचे उत्तर आहे दररोज नित्योन्मनाने सूर्य उगवतो. सर्व जगाला, सर्व सृष्टीला, चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. पृथ्वीला तेज देण्याचे कार्य तो अखंडपणे पार पाडतो. तो जेव्हा मावळल्याला जातो तेव्हा त्याच्या मनात एक खंत कायम असते की मी गेल्यावर या धरतीची
काळजी कोण घेईल? पृथ्वी सारे अंधारात बुडेल तेव्हा तिला माझ्यासारखे कोण उजडेल? या विचाराने सूर्याचे डोळे अश्रूंनी भरतात. गुरुदेव टागोरांनी या कवितेत सूर्याच्या पृथ्वीवर असलेले प्रेम अर्थशब्दात व्यक्त केले आहे. या कवितेतून सूर्याची आईच्या प्रेमळाची पणाची व मायेची भूमिका प्रकट होते. भाषा अभ्यास विभाग 4. व्याकरण घटकावर आधारित कृती करा. वाक्यप्रचार. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. वा धनश्री किती छान काढलीस हे चित्र. अभिषेक झाला का तुझा अभ्यास? वाक्य रूपांतर. कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. अरेच्या किती वर्ग हा विसराडू. विधानार्थी वाक्य करा. श्रुती तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. होकारार्थी वाक्य करा. वाक्यप्रचार. पुढील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मुठभर मांस चढणे. अंगावर सरसरून काटा येणे. पर्वणी लुसणे. प्रश्न क्रमांक 2 चौथ्याचा आहे. पहिला आहे उद्गारार्थी वाक्य. दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य. दुसऱ्याचा पहिला आहे विधानार्थी वाक्य. हा खूपच विसराडू आहे. दुसरा होकारार्थी वाक्य. श्रुती तुला खूप अभ्यास करावा लागेल. तिसरा आहे मुठभर मांस चढणे. अर्थ स्तुतीने हरडून जाणे. वाक्य सरांनी वर्गात सर्वांसमोर अभिषेकचे कौतुक केल्यामुळे त्याच्या अंगावर मुठभर मांस चढले. दुसरा अंगावर सरसरून काटा येणे. अर्थ भीतीने शहरणे. वाक्य जंगलामध्ये समोर भला मोठा अजगर पाहून मुलाच्या अंगावर सरसरून काटा आला. तिसऱ्याचं उत्तर आहे पर्वणी असणे. अर्थ आनंदमय काळ मिळणे. मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी निळ्या बंगल्यावर जाणे म्हणजे हेमंतसाठी पर्वणी असायची. प्रश्न चौथ्याचा आहे. भाषिक घटकावर आधारित कृती करा. शब्द संपत्ती. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गाठोडे कष्ट. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. उद्धट ठळक. लिंग बदला मांजर वृद्ध. वचन बदला पाऊल झुडपे. मांजर बोका. वृद्ध वृद्धा. पाऊल पावले. झुडूप झुडपे. गाठोडे बोचके. कष्ट मेहनत. उद्धट नम्र. ठळक फिकट. लेखन नियमानुसार लेखन करा. पुढील वाक्य लेखनानुसार लिहा. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? विरामचिन्हे लावा. पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. कृपा किती छान गायलीस. तुम्ही कोण आहात? दुसऱ्याचा पहिला आहे. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. दुसरा ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तिसरा आहे. पहिला आहे तिसऱ्याचा स्वल्पविराम उद्गार चिन्ह. दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह. तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव. पुढील उदाहरण वाचून तक्ता भरा. भीमा वाघासारखे शूर आहेत. आई वडील आई आणि वडील. इतरेत्र द्वंद्व. यथाशक्ती शक्तीप्रमाणे अव्ययी भाव. दुसऱ्याचा आहे उपमेय भीमा उपमान वाघ. समान धर्म शूरता अलंकार उपमा. प्रश्न 5वा आहे. पुढील कोणत्याही एका कृती सोडवा. पत्र लेखन. खुशखबर. खुशखबर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर. बोर्डाच्या परीक्षेनंतर ताण नाहीसा करणारी विशेष महाबळेश्वर सहल 1 ते 4 मे. अभिनव सहल माहे मुंबई. 16 मोबाईल संपर्क साधा. मित्राला मैत्रिणीला तिच्या वडिलांनी सहलीला सहभाग होण्याची परवानगी द्यावी म्हणून त्याच्या वडिलांना सृष्टी नवघरे विनंती करणारे पत्र लिहा. सिद्ध कॅटर्स यांच्याकडे सहली पाकिटबंद खाद्यपदार्थ विभागणी मागणी गटाप्रमुख या नात्याने नोंदवत अशा कल्पना करून स्नेहल भिसे मागणी पत्र लिहा. मागणीपत्र दिनांक 25 एप्रिल प्रति माननीय व्यवस्थापक सिद्ध कॅटर्स MIG क्लब समोर वांद्रे पूर्व मुंबई 51. विषय पाकिटबंद पदार्थाची मागणी नोंदवणे. महोदय आमचा 20 विद्यार्थ्यांचा एक गट अभिनव सहल या सहल आयोजकाबरोबर महाबळेश्वरला सहलीला जात आहे. तरी कृपा आम्हाला पुढील खाद्यपदार्थाचा पुरवठा करावा ही नम्र विनंती. पदार्थाचे नाव. पाकिटाचे वजन 1 नग. सुकामेवा पालक शेव भाकरवडी मेथी खाकरा. वरील यादीप्रमाणे वस्तू कृपया 28 एप्रिल रोजी सायंकाळी तयार ठेवाव्यात. आमच्याकडून येणाऱ्या व्यक्तीकडे या वस्तू
दयावयात कृपया बिलसुद्धा द्यावे. ही विनंती म्हणजे बिलाची रक्कम आपणास लगेच अदा करू शकू. कळावे आपला विश्वासू स्नेहल भिसे, 7274 पिरेश्वर सदन, तेजपाल रोड, विलेपार्ले, मुंबई 57. ईमेल. पुढीलपैकी कोणतीही कृती सोडवा. पत्रलेखन. निवेदन वाचावं, त्याखालील कृती करा. पृथ्वीवर अवतरणे, गगनीचे तारांगण, नेहरू तारांगण सेंटर, वरळी, मुंबई. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तारांगणाला भेट देण्यासाठी संचालक नेहरू तारांगण यांना विनंतीपत्र लिहा. या वैज्ञानिक उपक्रमाबद्दल संचालक नेहरू तारांगण यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. दिनांक 20 डिसेंबर प्रति माननीय संचालक नेहरू तारांगण वरळी, मुंबई. शाळेच्या भूगोल मंडळातर्फे शैक्षणिक भेट आयोजित करण्याबाबत महोदय, नेहरू तारांगणाविषयी माहिती देणारा लेख नुकताच वाचनात आला. विद्यार्थ्यांमध्ये खगोल विषयाची गोडी याद्वारे निर्माण केली जाते. अवकाशातील ग्रह ताऱ्यांची माहिती दिली जाते. काही खगोलीय घटनांच्या वेळी दुर्बीण सफर असते. हे सर्व वाचल्यानंतर शाळेच्या भूगोल मंडळाची शैक्षणिक भेट नेहरू तारांगण येथे आयोजित केली जावी अशी इच्छा सर्व विद्यार्थ्यांची आहे. अवकाशातील ग्रह तारे हा विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. ग्रह ताऱ्यांची स्थिती, गती तसेच अवकाशात होणारे बदल या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना यामुळे मिळू शकते. विविध खगोल विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती बनविण्यासाठीही या शैक्षणिक भेटीचा निश्चित उपयोग होऊ शकतो असे वाटते. नेहरू तारांगण शैक्षणिक भेटीसाठी विद्यार्थी संख्या 100 आहे. आमच्या विनंती आपण सहृदयतेने विचार करावा आणि भेटीची तारीख व वेळ कळवावी. ही विनंती आपला कृपाभिलाषी ब.क. सारांश लेखन. विभाग 1 गद्य मधील अपठित उत्तराच्या 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. जाहिरात लेखन. ग्रंथालय, विविध प्रकार पुस्तके, वातानुकूलित नवीन पुस्तके, वृत्तपत्रे, आजीव सभासद. सारांश लेखन. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. मोठे उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म छोट्याशा खेड्यातल्या बालपणी. त्यांना शालेय अभ्यासाची आवड नव्हती. त्यांना यांत्रिक करामतीमध्ये खूप रस होता. म्हणून ते मन लावून यंत्राचे निरीक्षण करीत. यंत्र चालून पाहणे त्यांना खूप आवडायचे. त्यात ही यंत्रे कसे बनवले आहे हे समजून घेण्याचा त्यांना छंद जडला होता. जाहिरात लेखन. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही आणि मित्राला भेटण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे मैत्र ग्रंथालय. कथा, कादंबऱ्या, कविता, रहस्यकथा, प्रवास वर्णने, ऐतिहासिक, पौराणिक साहित्य यावर शेकडो पुस्तके. मैत्र ग्रंथालयाची वैशिष्ट्ये. पुस्तक निवडीसाठी वातानुकूलित दालन, नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके उपलब्ध, मोफत वृत्तपत्र वाचनाचा कक्ष, हस्तमुख व तत्पर कर्मचारी वर्ग. आजच संपर्क साधा. मैत्र ग्रंथालय, सहसमिती रेसिडेन्सीज. अजीव सभासदांना 2 पुस्तके नेण्याची सुवर्ण संधी. तळमजला, अरण्यशिवार, पुणे, भ्रमध्वनी. मग आजच भेटायला या. मित्र तुमची भेट पाहतायत. बातमी लेखन. पुढे दिलेले सूचना शब्दावरून बातमी तयार करा. दिवाळी, फटाके, प्रदूषण, कचरा, त्रास, पशुपक्ष्यांना इजा, प्रमाण घटले. कथालेखन. गरीब कुटुंब प्रमुखाचा मृत्यू, हप्त्यावर शिलाई मशीन, बेतलेले कपडे शिवणे, खूप कष्ट, परिस्थितीचा टक्कर, चांगले दिवस. बातमी लेखन. जनजागृतीचा प्रभाव. दिवाळीत प्रदूषण कमी. आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईत दिनांक 10 नोव्हेंबर. दरवर्षी दिवाळीत फटाक्यामुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, परंतु या वर्षी फटाक्यांचे प्रमाण चक्क क्षीण झालेले आढळते. फटाके कमी फुटल्यामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषणही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी नोंदवले गेले. फटाक्यांच्या आतषबाजीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध होतेच, परंतु सर्वसामान्य लोकांचीही जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजीला स्वयंस्फूर्त आळा बसला होता. फटाक्यांच्या आवाजामुळे रुग्ण आणि लहान मुले यांना आवाजात त्रास होत असे. प्राणी पक्षी जखमी होत असते. त्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण आता 0वर आले आहेत असे पक्षीप्रेमींनी सांगितले. फटाके उडवल्यामुळे फटाक्यांचा कचराही मोठ्या प्रमाणावर पसरत असे. यंदा मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरेने साफसफाई केल्यामुळे परिसर स्वच्छ व प्रसन्न दिसत होता.
प्रश्न 5चा आहे कथा लेखन कष्टाला पर्याय नाही. वेणुताईच्या घरी हल्लकल्लोळ माजला होता. सगळ्यांचा आक्रोश चालू होता. मुळातच अत्यंत गरीब कुटुंब. वेणुताई व सदानंद आणि त्यांना 2 मुले. सदानंद एक गृहनिर्माण सोसायटीत पहारेकरी होते. आज ते रस्ता ओलांडत होत होते. त्यांना गाडीने ठोकरले. जागीच त्यांचे प्राण गेले. आधीच तुटपुंजे उत्पन्न आता तेही नष्ट झाले. सुरुवातीचे काही दिवस कसेबसे गेले. मग मात्र हाल सुरू झाले. दुपारी जेवायला मिळाले तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी मिळाले तर दुपारी नाही अशी स्थिती. विनुताईंनी धुण्या भांड्याने काम मिळवते. कधीमधी त्यांनी घरातून त्यांना काहीतरी खायला मिळे, मात्र दुकानदार उसने देईनात. नवीन दिवस नवीन नवीन संकटे घेऊन येई. एके दिवशी शेजारचे नंदू काका आले. त्यांनी नवीन मार्ग दाखवला. तयार कपड्यांच्या कंपनीचे काम होते. कंपनी कपडे बेतून देई. ते शिवून द्यायचे. नगनानुसार पैसे मिळायचे. वेणुताईने विचार केला, हे काम जमेल, पण शिलाई मशीन कुठे आणायची? नंदू काकांनी ही अडचण दूर केली. हप्त्यावर मशीन घेऊन दिली. वेणुताई काम सुरू करू लागली. भराभर कपडे तयार होऊ लागले. कंपनी खुश झाली. अधिक पैसे मिळू लागले. वेणुताईची मुले ही शिलाई शिकली. आणखी एक मशीन घेतली. अधिक पैसे मिळू लागले. कष्ट खूप करावे लागले, पण परिस्थिती पालटली. दारिद्र्य संपले. मुले शाळेत शिकू लागली. त्याचबरोबर शिलाईचे कामेही करू लागली. मनापासून कष्ट केल्यामुळे त्यांना चांगले दिवस आले. वैचारिक लेखन, शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन, सजावट, विद्यार्थी समित्या, आनंद मिरवणे, पारितोषिक वितरण, आनंदायी शेवट. प्रसंग लेखन. यंदाचे 10वीचे वर्ष म्हणजे आमच्या शालेय जीवनातील शेवटचे वर्ष. तेव्हा मी आणि माझे मित्र वार्षिक स्नेह संमेलनात उत्साहाने सहभागी झालो होतो. आमच्या वर्गातला शशांकचा सजावट करण्याचा हातखंडा होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या सजावटीचे काम आम्हीच केले. आपणही काहीतरी छान काम करू शकतो याचा अभिमान वाटला. स्नेहसंमेलन गाजवायचेच असे ठरवले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांनी विविध सभा घेतल्या. मी विद्यार्थी प्रतिनिधी होतो म्हणून, त्यामुळे त्या प्रत्येक सभेला मला सहभागी केले गेले. पुढे प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे यांच्याबरोबर मला व्यासपीठावर बसावयास मिळे. अतिशय सुंदर असा एक मोठा बॅज मला प्रत्येक वेळी कोटावर लावावा लागे. त्यामुळे अभिमानाने माझी छाती फुगलेली असे. त्या स्नेहसंमेलनात मी भरपूर भाव खाऊन घेतला. प्रत्यक्ष संमेलनपूर्वी खेळांच्या व इतरही खूप स्पर्धा झाल्या. सर स्पर्धेत आमच्या वर्गात जिद्दीने भरपूर बक्षीस मिळवली. संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सर्व मित्रांनी मिळून वाद्यवृंदाचा एक सुरेख कार्यक्रम बसवला होता. सर्व शिक्षकांनी आमच्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. वार्षिक स्नेह संमेलनातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. या समारंभाला पालक व बाहेरचे पाहुणे येतात. या कार्यक्रम हे उत्तम प्रकारे पार पडल्यावर मुख्याध्यापकांनी माझे खूप कौतुक केले. अशा प्रकारे हे शालेय स्नेह सम्मेलन माझ्या चांगलेच लक्षात राहिले. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.